जर तुम्हाला डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला ड्रॉप लागला असेल तर मग काय करायचं आता? पुष्कळसे विद्यार्थी अगदीचे सोपा मार्ग निवडतात. सोपा मार्ग कोणता? की सरळ जायचं, ॲडमिशन कॅन्सल करायचं आणि दुसरीकडे काहीतरी करायचं. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे की मॅक्सिमम जॉब्स हे इंजिनिअरिंगने भेटत असतात. 1 वर्ष ड्रॉप लागला, 2 वर्ष ड्रॉप लागला म्हणजे पूर्ण आयुष्याचं नुकसान झालं असा होत नाही. पुढची गोष्ट अशी आहे की तुम्ही 11वी कराल, 12वी कराल, सायन्स, आर्ट, कॉमर्स किंवा कुठलाही कोर्स कराल. कोणतीही ब्रांच ही सोपी नसते. मग पुन्हा तिकडे पण जर का अपयश आलं तर मग तुम्ही काय कराल? मग काहींचा सोपा एक त्याच्यावरचा उपाय असतो की बाबा काय नाही, आई-वडील जे काम करतात तेच आपण काम करायला सुरुवात करा. त्यात काही अडचण नाही आहे. परंतु लक्षात ठेवा, जी गोष्टी तुम्ही सुरुवात केलेली आहे ती जर का तुम्ही शेवट नाही केला तर कदाचित पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला हे वाटू शकतं की मी डिप्लोमा कंप्लीट केला नाही, करू शकत होतो. 1 वर्ष ड्रॉप लागला म्हणून काय झालं? काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, ज्या काही चुका झाल्यात ॲक्सेप्ट करा. आपण काय करतो माहिती आहे का? शिक्षकांनी शिकवलं नाही, माझं कॉलेज खूप लांब होतं आणि सरकारी कॉलेज आहे, तिथे कोणी मला शिकवलंच नाही. अशी काहीतरी कारणं देतो, जेणेकरून जे अपयश आलं आहे त्याला काहीतरी वेगळं किंवा दुसरी व्यक्ती कारणीभूत आहे असं पण सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी आपण स्वतःलाच फसवत असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पून फीडिंग कोणीही करणार नाही आणि मोबाईल एवढा ॲडव्हान्स्ड आहे. यूट्यूब, फेसबुक किंवा Instagramवर एवढे चांगले शिक्षक आहेत, प्रत्येक विषयाचे आहेत. अगदी इंजिनिअरिंगपासून कुठल्याही फील्डचे लेक्चरर्स तुम्हाला चांगले लेक्चर्स देत असतात. या सर्व गोष्टी तुमच्याकडे हजर असताना तरी पण तुम्ही जर नापास होत असाल तर खरंच हे दुर्दैवी आहे. लक्षात घ्या, जरी ड्रॉप लागलेला असेल, 1 वर्ष वाया गेलं, काही फरक पडत नाही आहे. तुम्ही आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्या काय चुका झाल्या. कळत नकळत चुका होतात. आपण कधी-कधी काय करतो माहिती आहे का? अभ्यासच करत नाही आणि काहीतरी मोबाईलमध्ये वेगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला इन्व्हॉल्व ठेवतो किंवा मित्रांमध्ये जाऊन आपण कुठेतरी खेळत बसतो किंवा मोबाईलमध्ये नुसतेच गेम खेळत असतो. लक्षात ठेवा, या गोष्टीने साध्य काही होणार नाही आहे. हा खूप महत्त्वाची वेळ असते लाईफची, कॉलेज लाईफ तुमचं. त्याच्याने तुमचं एकदा करिअर ठरलं की त्याच्यानंतर तुम्ही काहीही टाईमपास करा. अगदी तुम्ही घरामध्ये होम थिएटर करा आणि तिथे गेम खेळत बसा. काही फरक पडणार नाही, कारण ते तुमचे स्वतःचे पैसे असतील. परंतु आता आई-वडिलांनी जर का तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, तुम्ही नापास झालात, 1 वर्ष ड्रॉप लागला, फक्त त्यांना सांगा, सॉरी म्हणा आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला अभ्यास करण्याची. काय करायचं आहे? नोट्स तयार करायच्या आहेत. सिलेबस समोर आहे. ChatGPT सारखे, Claude सारखे, Gemini सारखे, Perplexity सारखे चांगले-चांगले AI ॲप तुमच्याजवळ आहेत आणि तुम्हाला कोणत्याही विषयाचे तुमच्या लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट ते समजावून सांगू शकतात. त्यांच्याकडनं ते समजून घ्यायची आहे, व्यवस्थित उदाहरणासह समजून घ्यायची आहे, स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहे आणि जो फॉर्मॅट आहे एक्झामिनेशनचा, MSBTच्या बोर्डाचा, त्याच्यानुसार आपण तयारी करायची आहे. आपलं स्वतःचं नोटबुक तयार करायचं आहे. एकदा का तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः तयार केल्या, मस्तपैकी तुमची नोटबुक तयार झाली, तर बाय डिफॉल्ट तुमचा अभ्यास हा झालेला असतो. आपण फक्त त्याला वेळ तेवढा द्यायचा आहे, टाईमपास न करता. म्हणून ड्रॉप लागला म्हणून काय करायचं आहे? आता घरीच राहायचं आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. परंतु ड्रॉप लागल्यानंतरही एका पर्टिक्युलर विषयाचे जर तुम्हाला लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल करायचे असतील, तर तुम्ही तशी तुमच्या HODकडनं एक रिटर्न परमिशन घेऊ शकता. ते तुम्हाला नक्कीच परमिशन देतील. परंतु तुम्ही ती आधी रिटर्न परमिशन तशी घ्यायची आहे. मग ड्रॉप लागल्यानंतर फक्त एक्झामचा फॉर्म भरायचा आहे. आता विंटर 2026चा जो काही येणार पुढचा एक्झाम, त्या एक्झामचा तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म केव्हा सुरू होणार ते MSBTच्या वेबसाईटवर आपल्याला कळतं किंवा मी पण तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला टाकणार की बाबा आता विंटर एक्झामचे फॉर्म्स भरणं सुरू आहे, तुम्ही भरा. तुम्ही ते फॉर्म भरायचे आणि सर्वच्या सर्व विषय क्लिअर करायचे. समजा या विंटरमध्ये नाही करता आले तुम्हाला सर्वच्या सर्व, समजा 5 केट्या लागल्यात किंवा 6 केटी लागलेल्या आहेत, तर 3 किंवा 4 या विंटरला करा आणि त्याच्यानंतर समरला आणखी 3-4 करा. म्हणजे तुमचं बर्डन कमी होईल. कारण असंही तुमचं जे ॲडमिशन होणार आहे ड्रॉप लागल्यानंतर पुढच्या जुलै 2027लाच तुमचे ॲडमिशन्स होतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता जेवढे विषय 5 विषय 6 विषय केवढेही तुमचे राहिलेले असो, तुम्ही ते क्लिअर करा किंवा त्याच्यातले अर्धे आता क्लिअर करा विंटर 2026ला आणि अर्धे तुम्ही नंतर समर 2027ला तुम्ही कंप्लीट करू शकता. सो तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. ड्रॉप लागला म्हणून इंजिनिअरिंग सोडण्याचं कारण नाही. हां, तुमचे काही वैयक्तिक कारणं असतील की जे खरोखर तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला हे जमणार नाही किंवा होणार नाही, तर तुम्ही आई-वडिलांना विश्वासात घेऊन तसं करू शकता. परंतु ड्रॉप लागला म्हणून इंजिनिअरिंग सोडून जाऊ नका, ही माझं वैयक्तिक मत आहे.
मी तुम्हाला फक्त माझं मत मांडलं आहे, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला नाही. डिसिजन तुमची आणि तुमच्या आई-वडिलांची आहे, कारण शेवटी ही तुमची लाईफ आहे. तरी पण तुम्हाला जर काही सपोर्ट हवा असेल अभ्यासाच्या बाबतीत, तर फक्त कमेंट करा. मी नक्कीच आहे तुमच्यासाठी. गुड लक.